सर्व श्रोत्यांचे, मान्यवरांचे मी मंदार जोशी सगळ्यांचं स्वागत करतो या ठिकाणी। आत्ता आपल्या शहरासाठी असलेला हा फेस्टिवल एक कुतूहलाचा विषय आहे। आत्ता शंकराचार्यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं, त्यांचं सेशन झालं आणि या सत्राचं उद्घाटनानंतरचं हे पहिलं सत्र आणि तुम्ही सगळे श्रोते या ठिकाणी आलात, आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो। एकदा जोरदार टाळ्या आपण आपल्यासाठी वाजवूया। या सत्राचे वक्ते माननीय शेषराव मोरे, मी यांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावरती यावं। आपण त्यांचं टाळ्यांनी या ठिकाणी स्वागत करूया। मित्रांनो, मोरे सरांसाठी औरंगाबाद तसं नवीन नाही। लेखनाची चळवळ, लेखनाचा सगळा उद्योग, सगळी खटाटप जी सुरू झाली ती औरंगाबाद येथून। मुख्य नांदेडचे असणारे, वडील शेतकरी असणारे शेषराव मोरे यांनी यांचं अभियांत्रिकीचं शिक्षण हे आपल्या औरंगाबाद इंजिनिअरिंग कॉलेजमधनं पूर्ण केलं। त्याच्यानंतर नांदेड, लातूर या ठिकाणी वेगवेगळ्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये त्यांनी नोकऱ्या केल्या, पण लिखाणाचा उद्योग मात्र त्यांना स्वतंत्र बसू देईना। मुस्लिम धर्माचा संपूर्ण इतिहास, सावरकरांचा संपूर्ण इतिहास, अभ्यासपूर्ण इतिहास मांडणारं हे एकमेव मराठवाड्यातलं व्यक्तिमत्व, किंबहुना महाराष्ट्रातलं एकमेव व्यक्तिमत्व मी असं म्हणू शकतो। आणि असं एक मोठं व्यक्तिमत्व की अभ्यासू, एक इतिहासकार, एक लेखक, एक साहित्यिक म्हणून त्यांची ओळख आहे। म्हणून हा सन्मान, या फेस्टिवलचा उद्घाटन सत्राचा सन्मान आपण मोरे सरांना दिलेला आहे। मोरे सर या ठिकाणी सपत्नीक आलेले आहेत। निर्मला मोरे या सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत सेशनसाठी। त्यांचंही मी दिव्य मराठीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, 1857चा उठाव म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीसाठीची ही पहिली चळवळ। इंग्रजांच्या वतीनं हा सैनिकांमध्ये झालेला एक उठाव, मात्र शेषराव मोरेंच्या वतीनं हे काहीतरी सगळं वेगळं आहे। ते नेमकं काय आहे हे जाणण्याकरता एक त्यात उठावाचा एक वेगळा अँगल, एक विचार, त्याच्या पाठीमागचा अभ्यास जाणून घेण्याकरता आपण या ठिकाणी सगळे जमलेलो आहोत। मी सरांना, म्हणजेच तुमच्यामध्ये आणि सरांमध्ये काहीही अडचण न निर्माण करता मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपला विचार मांडायला, त्याचं विषय मांडायला या ठिकाणी सुरुवात करायची। सरांची प्रकृती, प्रवास या सगळा विषय पाहता सर आपल्याशी बसून चर्चा करतील, चालेल ना? धन्यवाद। दिव्य मराठी चालू आहे। दिव्य मराठी फेस्टिवलचे सर्व संयोजक आणि उपस्थित बंधू भगिनींनो, प्रकृतीच्या कारणास्तव आपल्या अनुमतीनं बसून बोलत आहे। यापूर्वीचे दोन्ही फेस्टिवल्स नाशिकचे मी गेलो होतो, पण तिथं होती मुलाखत, त्यामुळं आपोआपच बसायला मिळालं। या ठिकाणी व्याख्यान असल्यामुळं तुमची अनुमती घ्यावी लागत आहे। साधारणतः 50 वर्षापर्यंत वयाच्या किंवा 4 ग्रंथ आम्ही लिहीपर्यंत 1857चा उठाव हे भारताचे पहिले स्वातंत्र्य समर आहे अशी आमची ठाम समजूत होती। तोपर्यंत आम्ही सावरकरांचा ग्रंथ सोडला याच नावाचा, आणि त्याच प्रभावाखाली लिहिलेले इतर काही ग्रंथ पूर्वग्रहाने अभ्यासले सोडले, तर बहुधा 1857 इतर ग्रंथ आम्ही अभ्यासला नव्हता। शिपाई गर्दी फक्त वाचला होता नरफाटकांचा। पण 2001 साली आमच्याकडे एक टेलरचं पुस्तक आलं। 1857च्या विषयावरलं आतापर्यंत त्या विषयावर ग्रंथ किती प्रसिद्ध झाले याची ग्रंथाचं नाव
लेखक प्रकाशक याची यादी आहे त्याचा शेवटचा आकडा 901 आहे. त्यातले वाचाय गेलो तर सावरकराच्या ग्रंथाच्या पलीकडचं सगळं इंग्रजी आहेत. आम्ही काहीच वाचले नव्हते. त्यानंतर लक्षात आलं की आपल्याला याती काय तर वाचलं पाहिजे. त्याशिवाय 40 कादंबरी आहेत. 1857 इतके ग्रंथ भारताच्या कोणत्याच विषयावर अद्याप लिहिले गेले नाहीत. 2001ची गोष्ट आहे. मग आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा थॉर्ड ऑफ पाकिस्तान ग्रंथ पुन्हा एकदा बारकाईनं वाचला. वाचल्यानंतर त्यातलं पुढील विधान पूर्वी वाचलं होतं पण निसटलं नजरेतनं. बाबासाहेब म्हणत आहेत 1857चा उठाव हा वस्तुतः ब्रिटिशाविरुद्ध मुस्लिमांनी केलेला जिहाद होता. हा उठाव काही दिवसापूर्वी म्हणजे 57च्या पूर्वी सय्यद अहमद बरेलवी यांनी ब्रिटिश अंमलामुळे भारत हा दारुल हरब झाल्याचा प्रचार करून जे आंदोलन केले त्याचे पुनरुत्थान होते. हा उठाव म्हणजे भारताला दारुल इस्लाम करण्यासाठी मुस्लिमांनी केलेला प्रयत्न होता. आमचे डोळे खाडकन उघडले. मग सारे मग मुंबई पुणे दिल्लीच्या 3 विद्यापीठं आणि जामा मशिदीपासून सगळे भागं आम्ही जास्तीत 240 पुस्तकं जमा करू शकलो. आणि त्यानंतर मग आम्ही 8 जिहादी पुस्तक 2007 साली लिहिलं. हे आम्ही काहीतरी वेगळं मानतो, बाबासाहेब काहीतरी वेगळं मानत आहेत असं वाटू नये म्हणून त्या पुस्तकाच्या शेवटी 43 इतिहासकारांची नेत्यांची मतं दिलेली आहेत की हाच बाबासाहेबाचा विचार ते मांडत आहेत. त्यात एक मत पंडित नेहरूंचं आहे. पंडित नेहरू म्हणत आहेत 1857 नंतर हिंदूपेक्षा मुस्लिमावरच ब्रिटिशांच्या सूडशिक्षेचा वरवंटा फिरला. ते मुस्लिमांना आक्रमक आणि कडवे मानत होते. नुकत्याच झालेल्या आपल्या स्वातंत्र्याच्या आठवणी जतन करणारे म्हणून ते त्यांना अधिक धोकादायक वाटत होते. पुढे या उठावाने मोगल साम्राज्याच्या पुनरुत्थानाच्या स्वप्नाला व मनोरथांना कायमची मुठमाती मिळाली. सर्व इतिहासकार हेच मत मांडत आहेत. हा मुस्लिमांनी केलेला उठाव आहे. जिहाद शब्द वापरला आहे. सावरकराच्या ग्रंथही काळजीपूर्वक वाचला तर त्यांचा ग्रंथ याचा पुरावा आहे की बाबासाहेबांचं मन कसं बरोबर आहे. त्या पुस्तकात सावरकरांनी 17 वेळेस इतिहास वापरलेला आहे. याचा अर्थ काय होतो? धर्मासाठी कराव्याचा संघर्ष. तो करता तो 4 गोष्टीसाठी: धर्मस्थापना, धर्मप्रसार, राज्यस्थापना, राज्यप्रसार. या ठिकाणी सत्तावाला राज्यस्थापना करण्यासाठी मुस्लिमांनी केलेला उठाव होता. या अर्थी तो जिहाद होता. आता याकडले सगळं ग्रंथातले मुद्दे इथं मांडणं शक्य नाही, पण एक वाचण्यासाठी दृष्टिकोन म्हणून काही ठळक मुद्दे मांडतो. एक मुद्दा सरळ असा आहे, स्पष्ट, की 1857चा उठाव झाल्यावर 11 मे रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर सम्राटपदी भारताच्या बहादूर शाहलाच प्रस्थापित करण्यात आलं आणि घोषणा करण्यात आली की मोगल साम्राज्याची आज प्रस्थापना झालेली आहे, असा जाहीरनामाच फडकलेला आहे. हे सिद्ध करायची काहीच गरज नाही. किंवा ते गेल्यानंतर उठावानंतर मोगलाचंच राज्य पुन्हा येणार होतं, यात कसली तिळमात्र शंका नाही. हा मुद्दा एक. मुद्दा क्रमांक 2, हे मोगल साम्राज्याची स्थापना करायची कारण 1803 पासून मोगलांचं स्वामित्व इंग्रजांनी कमी केलं, त्यांचं महत्त्व कमी केलं, नामधारी केलं. त्या नजराणा देणं बंद करून टाकून दिलं 50 पासून 1800. आणि मग आपलं राज्य गेलं ह्याचे अत्यंत वाईट दुःख होतं मुस्लिमाला. आणि म्हणून 1757 पासून 100 वर्षेपर्यंत भारतामध्ये परत एकदा गेलेलंच मुस्लिमाचं राज्य आणावा याचे प्रयत्न झाले 100 वर्ष. 1707ला औरंगजेब वारला. त्यानंतर दिल्लीचं राज्य मोगलाचं खिळखळ झालं.
नंतर एक पंडित उद्याला आले, धर्मपंडित शाह वलिउल्लाह, आणि ते म्हणाले की मोगला हे राज्य आता मराठ्यांचं येत होतं, तर परत एकदा मोगलाचं राज्य स्थापन करण्यासाठी यांनी प्रयत्न सुरू केले. आज आशिया खंडामध्ये किंवा भारतीय उपखंडामध्ये पाकिस्तान धरून सगळ्यात मोठे धर्मपंडित कोण होऊन गेले असतील तर शाह वलिउल्लाह आहेत. वहाबी चळवळ म्हणतो ना, ती खोटी आहे. वहाबी चळवळ नाही ती. वहाब हा अरबस्तानचा आहे. हे शाह वलिउल्लाह आहेत. वहाब चळवळ जी आहे तिथली वहाबी चळवळ सत्तावन्नला नाही आहे. वहाबी चळवळ तिथल्या राजाविरुद्ध चळवळ आहे. म्हणजे जास्तीत जास्त मुस्लिमांनी इस्लामवादी व्हावं, शुद्ध व्हावं म्हणून केलेली आहे. भारतात तो वाद नाही आहे. इथं काफिराचं राज्य येते मराठ्यांचं, ते नष्ट करून आपलं राज्य आलं यासाठीचा उठाव आहे. हे शाह वलिउल्लाह आहेत. आणि या शाह वलिउल्लाहनी परत एकदा मोगलाचं राज्य स्थापन करण्यासाठी 1761ला आमंत्रण देऊन अहमद शाहच्या अब्दाला बोलवलेलं आहे. त्यात मोगलाचा बादशाह सामील आहे, अयोध्याचा नवाब सामील आहे, रोहिलखंडचा नजीबुल्ला खान सामील आहे. आणि 1857चा उठाव परत एकदा मोगलाचं राज्य आणण्याकरता धर्मपंडितांनी सगळ्या मुसलमानांनी एकत्र केलेलं आहे. ते वारले, 1762ला वारले. त्यांचे पुत्र शाह अब्दुल अजीज यांनी 1803ला ज्यावेळेस इंग्रजांनी दिल्ली जिंकली, मराठ्याकडून जिंकली, मोगलाकडून जिंकली, म्हणजे 1804ला यांनी फतवा घोषित केलेला आहे. हाच फतवा ऐतिहासिक आहे. ते म्हणाले की आता भारतात दारुल इस्लाम राज्य नष्ट झालं आहे, भारत दारुल हरब बनला आहे, दारुल इस्लाम करण्याचे प्रयत्न प्रत्येकाने केले पाहिजेत. ह्याला म्हणतात ऐतिहासिक दारुल हरब झाल्याचा फतवा. 1804 साली हे पुत्र आहेत शाह वलिउल्लाहचे. आणि ह्याच फतव्याला प्रमाण मानून भारताची फाळणी होईपर्यंत सगळे प्रयत्न होत आलेले आहेत. अगदी 1921ला भारत दारुल हरब झाला आहे. भारतीय मुस्लिम अफगाणिस्तानकडे जा खिलाफत आंदोलनामुळे असा फतवा काढणाऱ्या मौलवीमध्ये नाव कुणाचं असेल तर आझाद मौलानांचं आहे. फाळणी झाल्यानंतर आपण हिजरत करून गेलो तिकडे, भारत दारुल हरब झाला, दारू इस्लाम होतो. ही सगळी कल्पना 100 वर्षापर्यंत चालू आहे. ती अब्दुल अजीजने केलेली आहे. शाह अब्दुल अजीज गेल्यानंतर त्यांचीच प्रेरणा घेऊन त्यांचे शिष्य सय्यद अहमद बरेली, त्याला शहीद म्हणतात, त्यांनी 1819 ते 31पर्यंत 10 लाख लोकांना दीक्षा दिलेली आहे. बरेलीचे राहणारे इकडं कलकत्त्यापर्यंत सगळा तो पंजाबचा भाग सगळा गावोगाव फिरून 10 वर्षापर्यंत 40 लाख अनुयायी तयार केले जिहाद करण्यासाठी. आणि शेवटी खलिफा बनण्यासाठी गेले पेशावरला, नौशेराला मुख्यालय केलं आणि त्यातून जिहाद पुकारला. लढाई पहिलं रणजित सिंगाशी हरवलं, मग दुसऱ्यांदा ते हरले. 1831 ते वारले. ते म्हणतात शहीद झाले. भारतातला फार मोठा जिहाद करणारा, सगळे जिहादी सगळ्यात मोठे कोण असतील तर सय्यद बरेली आहेत. आणि मग यांच्यानंतर यांचे शिष्य विनायत अली आणि विलायत अली यांनी 1857पर्यंत आता हल्ला करून जमणार नाही म्हणून सगळ्या सैन्यामध्ये असा प्रचार करून उठवलेला आहे. हे सगळ्या इतिहासाने उठवलेलं आहे. म्हणजे 100 वर्ष काय चालू आहे, 57च्या आधी हे अभ्यास केल्याशिवाय 57चा उठाव काय झाला हे कळणार नाही. हा झाला दुसरा मुद्दा. तिसरा, हा उठाव झाला आहे फक्त उत्तर भारतात. उत्तर भारतातल्या उत्तर प्रदेशात, म्हणजे इथं पंजाबचा थोडासा भाग, मालवा, रोहिलखंड, बिहारचा भाग, म्हणजे लार्जर उत्तर प्रदेश 90% उठाव इथं झालेला आहे. दक्षिण भारतात उठाव नाही. उत्तर भारतामध्ये रजपूत संस्थानं नाहीत, शीख नाहीत, गुरखा नाही, मराठे नाहीत, बंगाल नाही. 90% उठाव ज्या ठिकाणी सातत्यानं मुस्लिम राज्य होतं, आग्रा, मिरज, लखनौ, अलाहाबाद, रोहिलखंड, दिल्ली हे सगळा भाग आहे. या ठिकाणी उठाव झाला आहे. सावरकरांनी लिहिलं आहे, दक्षिण भारत राजपुताना मड्यासारखे निश्चल पडले होते. छुटूफुटू दत्तवान पोद्दार म्हणाले, आग लागली उत्तरेकडं, धूर पसरला दक्षिणेकडं. कुठं कुठं औरंगाबादला झाला, कोल्हापूरला झाला,
हे चिल्लर लक्षात घेऊ. भूकंप झाला तिकडे, हाजरी बसली इकडे. तेव्हा हा उठाव अगोदर लक्षात घ्या. उत्तर प्रदेशातला ज्या ठिकाणी वर्षानुवर्ष नवाबशाही आहे आणि जिथल्या लोकांनी कधीही मोगलाशी लढा दिला नाही, हे मराठे, राजपूत, शीख सातत्यानं मोगलाची लढाई देऊन आपलं राज्य स्थापन केलं. हे कोणीच नव्हतं. त्या सगळ्या मदत इंग्रजाला केलेली आहे. इंग्रजाला हा उठाव मोडून काढण्याचं सगळ्यात मोठं काम कोण केलं असेल तर मराठे, राजपूत, शीख आणि नेपाळचा हिंदू राजा. हा लढा कोणाचा आहे? तेव्हा अशा दृष्टिकोनातूनही उठाव कुठं झाला हा एक मुद्दा घ्या, म्हणजे कळेल तुम्हाला कुठं आहे तो. दुसरं, आपल्या भारतात 3 सैन्य होते. बंगाली आर्मी, मद्रास आर्मी आणि मुंबई आर्मी. मुंबई आर्मी आणि मद्रासची आर्मी सगळी गेली उत्तर प्रदेशामध्ये. कामच पडलं नाही इकडे. तेव्हा सैन्य बघितला तर हे सगळे उत्तर प्रदेशामध्ये उठाव झालेला होता. एक मुद्दा लक्षात घ्यायचा. चौथं, असं मानलं जातं की संस्थानिकामुळं त्याला खालसा करण्याचा उठाव झाला असे कारण सांगितलं जातं. हे कारण खरं फक्त एका संस्थानाबद्दल आहे, ते म्हणजे संस्थान अयोध्येचं. बाकी कोणत्या संस्थानात उठाव झाला नाही. झाशीचं संस्थान झाले खालसा 54 साली. राणी म्हणाल्या मेरी झाशी नाही दूंगी, 54 सालचा आहे. 57च्या उठावाशी ह्या म्हणण्याचा काहीही संबंध नाही. भोपाळला बेगम आहे, संस्थान उठावात भाग नाही. राजपुताचे सगळे संस्थान इंग्रजाकडून आहेत. पंजाब इंग्रजाकडे संस्थान सगळे, निजाम इंग्रजाकडून आहे. हे संस्थान खालसा झालं म्हणजे कोणतं? अयोध्येचं. हे अयोध्या काय प्रकार आहे? अयोध्या हे शीख लोकांचं प्राबल्य असणारं उत्तर प्रदेशातलं लखनौ राजधानी, जवळजवळ सगळा भाग येतो उत्तर प्रदेशामधला. राजधानी लखनौ. पर्शियाचं साम्राज्य महत्त्व वाढलं जगामध्ये. साधारणतः औरंगजेब वारला म्हणजे मेल्यानंतर जगामध्ये पर्शियाचं म्हणजे इतकं महत्त्व वाढलं की भारतामध्ये महत्त्व वाढलं लखनौला. ती शियावादी आहेत आणि ह्या शियानी त्या ठिकाणी 1739ला आमंत्रण देऊन बोलवले नादिरशाहला. नादिरशाह इथं आला, तू राज्य कर म्हणून. त्या नादिरशाहनं इथं राख रांगोळी केली दिल्लीची, परत गेला. हे सगळे बाहेर आमंत्रण द्यायचे, आक्रमण करायची परंपरा तिथून झाली लखनौ. 1757ला प्लाशीची लढाई इंग्रज जिंकले, ती जिंकून दिला हिंदूनं. त्यानंतर लखनौचं महत्त्व वाढलं. शाह आलम दिल्लीचा बादशाह आसरा आला आहे लखनौला 1765ला. तेव्हा आता दिल्लीचं महत्त्व संपलं, महत्त्व वाढले लखनौचं. एवढंच नाही तर 1719ला राजा म्हणून मान्यता दिली लखनौला. इंग्रजाचं म्हणणं का दिल्ली संपवा, लखनौ वाढवा. 1849ला तिथल्या वजीर अली शहाला राजा म्हणून मान्यता देऊन मुकुट चढवला. हा वजीर अली शाह म्हणजे हा 57च्या वेळेचा. म्हणजे आता सगळं साम्राज्य भारताचं मुख्यत्व आलं होतं लखनौकडं आणि दिल्ली संपली होती. आता एकमेव आशा केंद्रित झाल्या भारतातल्या मुस्लिमाच्या लखनौवर, तेवढंच आपलं आहे. आणि हे लखनौ संस्थान खालसा झालं 56ला आणि उठाव झाला. संस्थान ते झाल्यामुळे उठाव झालेला आहे. आता हे संस्थान खालसा होण्याच्या पूर्वी तिथं काय घडलं नीट मांडलं जात नाही. हा उठाव झाला संस्थानाचा अयोध्येचा. त्या ठिकाणचे 60% लोक बंगाल आर्मीचे अयोध्येमधले आहेत. तिथले सगळं संस्थान खालसा केलं, सैन्य उद्ध्वस्त करून टाकून दिलं, बरखास्त केलं इंग्रजांनी. ते उठलं सैन्य सगळं. त्या अयोध्येचं आणखी एक महत्त्वाचं असं आहे, ते संस्थान खालसा का झालं याचं कारण हनुमानगढी प्रकरण आहे. 1855 साली अयोध्येच्या राम मंदिराच्या बाजूला हे हनुमानाचं मंदिर आहे. त्या ठिकाणी बैरागी राहतात आणि तिथला राजा वजीर अली शाह, तिथले मुस्लिम झाले. या ठिकाणी होती मशीद पहिलं आणि सुरू झाला वाद, मशीद का मंदिर अशा प्रकारचा. रेसिडेंट होता इंग्रजांचा तिथं संस्थानामध्ये. त्यांनी असा प्रस्ताव मांडला, तुम्ही एक कमिटी नेमा. आणि कमिटी नेमली. एक हिंदू,
तिघाची, एक ख्रिश्चन आणि एक मुसलमान, या तिघाच्या निर्णय दिला. या ठिकाणी पूर्वीपासून मंदिर होतं, ते मंदिर आता गेलं, तिथं गडी बोटी बांधलेली होती. तो राजा म्हणाला मी हे मानित नाही, म्हणजे राजा झाला मुस्लिमाकडून. शेवटी मौलाना आमिर अली नावाचा एक प्रख्यात मौलवी हजारो जिहादी घेऊन लखनौहून चालून आला. आम्ही आता हनुमानगढीमध्ये नमाज पडणार आहोत. मग त्या रेसिडेंटनं हिंदूची फौज घेतली, तोफा ठेवल्या आणि त्यांना उत्तर दिलं. ते जिहाद करून हनुमानगढीत गेले आणि या तोफाच्या सलामीमध्ये 625 पंडित ठार झाले, 100 हिंदू ठार झाले आणि मग तिथं दफन करण्यात आलं. हे झालं नोव्हेंबर 55ला. लगेच गव्हर्नरला कळवलं लंडनला, हे सरकार वजीर अली शाहचं हिंदूच्या विरुद्ध आहे म्हणून बरखास्त करून टाका. आणि शेवटी आदेश काढला. फेब्रुवारी 56मध्ये संस्थान बरखास्त करण्यात आलं. हे संस्थान बरखास्त कशामुळे केलं? हनुमानगढी प्रकरणामुळे केलं. आता हे वजीर अली शाह, अयोध्येचं फार महत्त्व आहे म्हणून सांगितलं तुम्हाला, एक कारण अयोध्येचं म्हणून. पुढचं, या लढाईमध्ये उठावामध्ये शत्रू कोण आहे कुठला कळणार आहे? सगळ्यात कळणार इंग्रजांनाच. इंग्रजांचे सगळे इतिहासकार, त्यावेळेचे गव्हर्नर जनरल, गव्हर्नर, त्या CIDचे ऑफिसर, पोलीस अधिकारी, कॅप्टन, पंतप्रधान पॅल्मस्टन, हे सगळेच अधिकारी निरपवादपणं हा मुस्लिम मोठा माणूस होते. हे स्वातंत्र्य समर आहे हा प्रकार सावरकरांनी केलेला आहे. इंग्रज कधी मानत नाहीत, किंवा सगळे तुमचे इतिहासकार इंग्रजांचे हेच मानतात हा मुस्लिम उठाव आहे. एवढंच नाही, एक उदाहरण देतो तुम्हाला. बहादूर शाहवर खटला भरला आणि दिल्लीच्या लाल किल्ल्यामध्ये, आणि त्याला शरण या म्हटल्यानंतर 82 वर्षाचं वय आहे. त्याची पत्नी बेगम, आकाराचा मुलगा जवान बघतायत, तिघाला मला माफी देतो तुम्हाला, तुम्ही शरण या. शरण आले, खटला चालला. त्याचं पुस्तकच आहे दिल्ली ट्रायल म्हणून. सगळे साक्षी पुरावे, कोण कोण उठाव केला याचे सगळे पुराव्याचं दिल्ली ट्रायल पुस्तक आहे. आणि त्या ठिकाणचे त्या पुस्तकात इंग्रजांचे ॲडव्होकेट जनरल यांनी युक्तिवाद केलेला आहे. तो 52 पानाचा आहे. त्या युक्तिवादामध्ये इंग्रज काय म्हणतात त्या इंग्रजांचंच म्हणणं आपण ऐकूया. ॲडव्होकेट जनरल हॅरॉट म्हणजे उठाव कोणी केला? मुस्लिम इतिहासकार, इंग्रज इतिहासकार, इंग्रजचे सरकार सगळे म्हणत आहेत हे हिंदू आता बाहेर लागले आमचा उठाव आहे म्हणून. तर हे बहादूर शाह हे कोर्टासमोरच्या निकालामधलं युक्तिवाद आहे. बहादूर शाह हा नामधारी असला तरी मुस्लिम धर्मवेडे त्याच्याकडे आपल्या धर्माचा तारा व प्रमुख म्हणून पाहत होते. मुस्लिम कारस्थान हा शब्द 14 वेळेस त्यात आलेला आहे. मुस्लिम कॉन्स्पिरसी. पुढं यावरून, ह्या सगळ्या पुराव्यावरून, भरपूर पुरावे दिलेत, हेच सिद्ध होते की शेवटचा पॅरा आहे. 1857ची भयानक आपत्ती मुस्लिम कारस्थानाचा परिणाम होता. त्यांनीच हिंदूला उठावासाठी प्रेरित केले होते. त्यांनी हिंदूला भुलून या उठावात सहभाग घ्यायला लावले होते. होय महोदय, म्हणजे न्यायमूर्तीला त्यांनीच हिंदूला भुलून या उठावात भाग घ्यायला लावले होते, डबल बोलले ते. तेव्हा त्यासाठी न्यायालयासमोर पुरावे आहेत. आपण फसलो असल्याचे हिंदूला लवकरच कळाले होते. म्हणून पहिल्याच हिंदूंच्या लढाईत दिल्लीच्या आमच्या विजयाने हिंदूंनी आनंद व्यक्त केला होता. या उठावाचे सर्वच मुद्दे केवळ हा उठाव मुस्लिमांनीच केला होता हे दाखवतात. ह्या उठावात हिंदू किंवा हिंदू धर्म कोठेही प्रतिनिधित्व करीत नाही का प्रतिनिधित्व होत नाही, हे सगळे लोक असे म्हणत आहेत. यानंतर मग हे माहीत होतं त्यांना हा उठाव असा होऊ नये, पुढे मग काय करावं. मग सरकारने एक कमिशन नेमलं. सर विल्यम हंटर या नावाचे आयोग, त्यांच्याकडे काम दिलं. हा उठाव का झाल्याची कारणं सांगा. आणि प्रश्न दिला, त्याला खास प्रश्न होता, ते फार प्रसिद्ध प्रश्न आहे. प्रश्न असा आहे
भारतातील मुसलमान त्यांच्या धर्माच्या आज्ञेनं राणीच्या सरकारविरुद्ध बंड करण्यास बांधले गेलेले आहेत काय? राणी म्हणजे इंग्लंडची. याने अभ्यास करून ग्रंथ अहवाल दाखल केला. अहवाल सगळा सांगता येत नाही. निष्कर्ष असा आहे, भारतातीलच नव्हे कोणत्याही बिगर मुस्लिम राजवटीला आपल्या प्रजाजन मुस्लिमाकडून राजनिष्ठेची अपेक्षा करता येत नाही. आणि बाकी सगळं उरलेलं सांगत नाही. सगळे कुराण हदीसचे सगळे. मग आता उत्तर, मग काय करावं? उपाययोजना दिली अर्ध्या पुस्तकात. ते पुस्तक छापलं 71 1800. सगळं त्याचं नाव इंडियन मुसलमान पुस्तक आहे. 200 पानाचं पुस्तक आहे. आताही मिळतं सगळीकडंच. 8% छापलं, 71 प्रसिद्ध झालं. ते म्हणाले, पण जर भारतात राज्य करायचं असेल तर मुस्लिमाला जवळ करा, त्यांना प्रसन्न करा, त्यांना शिक्षण द्या, त्यांना सवलती द्या, नाही तर भारतात तुम्हाला राज्य करता येणार नाही. 1871 नंतर मग 180 डिग्री झाला धोरणामध्ये. आणि मग मुस्लिमाला जवळ आणि हिंदू काही करणारच नाहीत, माहीत होतं का? राजक्रांती वगैरे करायचं माहीतच नाही ना कधीच. धर्मासाठी राजक्रांती आपण कधीच केली नाही. हे सगळं अतार्किक आहे. उठावाच्या कारणामध्ये काय सांगतो आपण? धर्माचं कारण हिंदू कधी उठाव केला होता का? मोहम्मद गझनीच्या काळापासून 20% लोक मुसलमान झाले. कोणी बंदी केलं नाही. शिवाजी महाराजांच्या काळात सगळं तिकडूनच होते. काटूस आले, जात जाते. काटूस वापरलं कधीच नाही. आणि जात नाही. जात काय, घरी गेलं प्रायश्चित घेतलं की जर तयार होते. कधी भांडले ते नाही. तर अर्थकारणामध्ये इंग्रज राज्य आले की अर्थकारण सगळं मुस्लिमाचं गेलं. सगळे त्याचे व्यवसाय गेले. पर्शियन भाषा गेली, उर्दू गेली, इंग्रजी आली. त्यांनी इंग्रजी बायकॉट टाकला मुस्लिमांनी. सगळे बाबू वकील सगळे बेकार झाले. जमीनदारी कायदा आणला, हिंदूला फायदा झाला. बंगालमध्ये सगळे बाबू इंग्रज शिकू लागले हिंदू. आणि स्वागत केलं हिंदूनं. हे ब्रिटिश राज्य हे वरदान आहे आम्हाला. तेव्हा कोणतंच कारण नव्हतं. याचं कारण एकच होतं की मुस्लिमाचं राज्य गेलं होतं, ते पण आर्याचं होतं, हे त्याचं कारण होतं. तेव्हा अशा प्रकारे इंग्रजाच्या मते उठाव कोण केला हे आपण समजून घेणार आहोत का नाही? भावनिक दृष्टीने आम्ही केला तर बरं हरकत नाही. तर अशा प्रकारे हे सगळे आता प्रश्न पुढे आला. हे मुद्दे घेतल्याच्या नंतर अजून शेवटचा मुद्दा आहे, हे कसं पाहावं ही दृष्टिकोन देतो तुम्हाला. ह्या उठावाचे प्रेरक, नायक, लाभधारक कोण होते? प्रेरक म्हणजे प्रेरणा देणारे. हा उठाव जे झाला प्रत्येक भागाचा बी अभ्यास केला आहे. उत्तर प्रदेश सरकारनं फ्रीडम स्ट्रगल उत्तर प्रदेश 1857-58 असे 6 खंड प्रसिद्ध केलेले आहेत. 100 वर्ष झाले म्हणून 1957ला 6 खंड गव्हर्नमेंट ऑफ उत्तर प्रदेश प्रसिद्ध केले. आणि सगळ्या उठावाची त्या जागेसह उठावाचा नेता कोण, झेंडा कोणता, जाहीरनामा कोणता, सगळं त्याच्यात आलेलं आहे. त्या 150 उठाव झाले भारतामध्ये. त्यामध्ये फक्त 2 ठिकाणी हिंदू आहेत. प्रेरक कोणीच नाही. 150 उठावापैकी एकाही ठिकाणी हिंदू प्रेरक नाही. नायक 2 ठिकाणी नायक आहे, झांसी आणि कानपूर. ते कसे झाले सांगतो पुन्हा. या 150मध्ये औरंगाबाद धरले आणि कोल्हापूर धरलेलं आहे. आता नायक 2 नायक होते. लाभधारक एकाही ठिकाणी हिंदू नाही. या सगळ्या उठावाची बारीक सारीक माहिती 10 मेला केव्हा, 1 जूनला केव्हा, 1 जुलैला केव्हा, सगळ्याची माहिती वेगवेगळ्या प्रकारची आहे. हे उठावाचे लाभधारक, प्रेरक आणि नायक जवळपास फक्त 2 ठिकाणचे जर नायक सोडले, झाशीची राणी आणि नानासाहेब कानपूरचे, तर कुण्याही ठिकाणी हिंदू नाही. कुंवरसिंग बिहारचा राणी बेगमकडूनच आहे, अयोध्येच्या. अशा प्रकारे नायक प्रेरक कोण होते अशा दृष्टीने अभ्यास करा प्रत्येक प्रकरणाचा. आता औरंगाबादला त्यांनी फौज, निजामाचं राज्य होतं, उठला निजाम. आंबेजवळ फौज आणली निजामाची दिल्लीला जाण्यासाठी. औरंगाबादला आले आणि म्हणाले तिथं उठाव झाला दिल्लीला. त्याला काय घोषणा दिल्या? हम निज़ाम के हद के बाहर नहीं जाएंगे, दिल्ली के राजा के खिलाफ नहीं लढेंगे. असं हा जवाब झालं. कोल्हापूरला काय?
मोहम्मद हुसेन आहे तिथे, चिमासाहेबाला पुढं केलं, चिमासाहेब करायचीला. तो अशा प्रकारे प्रत्येक उठावाचा अभ्यास करा. त्या ठिकाणचा नेता मुसलमान आहे, राजे मुसलमानाचा आहे, हिरवे ध्वज आहे सगळे. याच्या निवडक फक्त आपण एक 2-3 फक्त दिल्ली आणि 2-3 आपण उदाहरणं पाहू. दिल्लीला काय झालं? 11 मेला 10 मेला उठाव झाला मिरतला. 11 मेला दिल्लीला सगळे गेले, तिथले 200 लोक मिरतचे, घोडेस्वार, 90% मुस्लिम. म्हणाले बादशाहला तुम्ही सम्राट व्हा. त्याला सम्राट बळजबरी केलं. घोषणा करण्यात आली आज रोजी मोगलाच्या राज्याची संप्रस्थापना झालेली आहे अशी अधिकृत घोषणा आहे. मंत्रिमंडळ स्थापन केलं. मंत्रिमंडळात एकही हिंदू नाही, सेनाधिकारी एकही हिंदू नाही, 60-40% प्रजा मुस्लिम आहे आणि सगळे हिंदू ते भीतीखाली वावरत आहेत. आणि मग 11 पासून सगळे ख्रिश्चन आणि ब्रिटिश मारून टाकले दिल्लीतले. तिथं ब्रिटिश फौज नव्हती. आणि 15 मेपर्यंत दिल्लीत एकही ब्रिटिश ख्रिश्चन उरला नाही अशी नोंद आहे. 19 तारखेला मेच्या जामा मस्जिदच्या समोर किंवा अनेक ठिकाणी जिहाद पुकारण्यात आला. आता हिंदू विरुद्ध जिहाद पुकारण्यात आलेला आहे. मग हिंदू गेले काही भटमंडळ बादशाहाकडं, बादशाह ह्याने उठा आमच्या विरुद्ध जिहाद पुकारला आहे. बोलून घेतलं महाराज बादशहाने, मी उठाव जिहाद पुकारलेला आहे इंग्रजाविरुद्ध. ते म्हणाले पण काफिराविरुद्धच ना. ते म्हणले काफिर इंग्रज, हिंदू विरुद्ध नाही आहे. हिंदू विरुद्ध जिहाद पुकारू नका, ते बहुसंख्य आहेत, त्यांना आणि इंग्रजाला एकत्र आपल्याला लढता येणार नाही. मी हा जिहाद हिंदू प्रतिबंधित करीत आहे यांच्या अशी घोषणा केलेली आहे. 31 मे इंग्रजांनी सैन्य जमा केलं. हिंद नदी आहे बाजूला, तिथं पराभव झाला दिल्लीच्या सैन्याचा. पराभव झाल्याबरोबर साऱ्या हिंदूंनी दिल्लीतल्या आनंद साजरा केला. पुन्हा गेले सगळे मौलवी, 15 मौलवी जाहीरनामा काढला, ह्या हिंदूला आता संपवलं पाहिजे. हे हिंदू आनंद व्यक्त करतायत. हे सगळे आनंद होत आहेत, तू कोणीच नाही आहे. शेवटी मग ईद आली. 1 ऑगस्ट ईद आहे दिल्लीला. आणि ईद म्हटलं की गो हत्यावर दंगली होणार दिल्लीमध्ये ठरलं पूर्वीपासून. आणि मग रिपोर्ट दिला बख्त खान सरसेनापतीने की आता दिल्लीचं कसं करावं. मग ह्याने आदेश काढला. काय काढला? या वर्षापुरती दिल्लीपुरती ईदला गोहत्या बंदी करण्यात आलेली आहे. प्रसिद्ध आहे तो आदेश. दिल्लीपुरती एका दिवसापुरती. मग हिंदू मुस्लिमांनी आमच्या अन्याय हा आदेश काढला. शेवटी सर्व मुस्लिमांनी आपल्या गायी जमा कोतवालीमध्ये, कोतवाली म्हणजे पोलीस स्टेशन, ते आयुक्त बाहेर तिथले, पण कोतवालीमध्ये या सगळ्या गायी ठेवायला जागाच नाही. पुढं काय झालं सांगत नाही. शेवटी 31 तारीख आली. 12 सप्टेंबर आलं. इंग्रजांनी सैन्य जमा केलं. आणि आता हिंदू तर झाले मी फक्त उदाहरण दिल्लीचं बरं का, अशा अनेक उदाहरणे आहेत. आता लढाई कोण जायचं? मग सांगितलं हिंदूला एक केलं पाहिजे, आपण तर लढू शकत नाही. आणि म्हणून दौंडी पेटवली सगळ्या दिल्लीभर. उद्या बादशहा इंग्रजाशी लढण्यासाठी स्वतः येत आहेत. तेव्हा सर्व हिंदू मुसलमानांनी एकत्र येऊन काश्मीर दर्जापासून एकत्र यावं. काश्मीर दर्जापासून उभा टाकायचं. आज दुसऱ्या दिवशी एकाची फिगर 70,000, कुणाची 60,000, कुणाची 50,000, 50,000 गाजी तिथं जमले. एकही हिंदू तिकडं फिरकला नाही. शेवटी बादशहानं लढाई करायचं राहून गेलेच नाही. ते दौरा काढला, मुख्यमंत्री स्वीकारत नाही. 20 सप्टेंबरला दिल्ली पडली. आनंद साजरा करण्यात आला. आग्र्याला पेढे वाटण्यात आले. आणि अशा प्रकारे दिल्लीसारखंच कित्येक ठिकाणी अशा प्रकारचं आहे. आता लखनौ क्रमांक 2चं तिथला आता राजा झाला वजीर अली शाह तिकडं कलकत्त्याला आहे. बरखास्त केल्यानंतर वजीराशाला ठेवून दिलं 56 साली कलकत्त्यात. आणि ह्याची बायको बेगम आणि मुलगा बिझिस कादर वय वर्ष 11 त्याला अध्यक्ष राजा 16 केला. दिल्लीला 20 सप्टेंबरला पडलं.
आता भारताचा राजा बहादूरशाह नसून बिजलीस कायदर आहे. वय वर्ष 11. तिथं फक्त शोभाराव एकच फक्त वसुली अधिकारी आहे, बाकी कोणीच ते लाभधारक. आणि अयोध्येमध्ये उठाव चालला किती दिवस, मार्चपर्यंत 58च्या. अतिशय कठीण गेलं ते म्हणून काढायला. त्या अयोध्येच्या बाजूला त्या उठावाचं सावरकरांनी फार मजेशीर वर्णन केलं त्या अयोध्येचं. त्या सावरकरांच्या भाषेत मी सांगतो तुम्हाला, फार मजेशीर आहे. आझमगड आणि बनारस बाजूबाजूला आहेत. उठावाचे वर्णन सावरकराच्या पुस्तकात सर्वत्र वर्णन जिहादचंच आहे. हिरवे झेंडे आहेत, बादशाचं राज्य आलेलं आहे, ते आपलंच राज्य आहे, हे सगळंच आहे तिथे. फक्त त्याला ते राज्य चांगलं वाटतं एवढंच फक्त. तर त्याचं नमुना म्हणून उदाहरण एक आझमगडचा उठाव, त्याचं वर्णन सावरकरांनी कसं केले बरं काय. हे थोडं प्रतिकात्मक थोडंसं. 3 जून 57 ची संध्याकाळ. भाषा सावरकरांची. शिपाई उठले, गोरे लोक धूमटाकीत पळू लागले. इंग्रजांचा 7 लाखाचा खजिना, तोफखाना, तुरुंग, रस्ते सर्व काही शिपाईने ताब्यात घेतले. रातोरात हिरवा ध्वज फडकू लागला. या कामात सर्वात अत्यंत पुढाकार कोणी घेतला होता? दुसऱ्या दिवशीचा सूर्य आपल्या गैरहजेरीत अल्पावधीत झालेल्या या विलक्षण रूपांतराकडे साश्चर्यभरित पाहत पाहत आझमगडावर फडकणाऱ्या हिरवा निशाण्याला प्रकाशित करता झाला. आपल्या हृदयात आजपर्यंत जे डोलत होते ते हिंदुस्थानचे निर्वी निशाण आज आपल्या डोक्यावर डुलू लागले. हे पाहून विजयरंगात रंगलेल्या सर्व शिपाई लोकांनी एक मोठी थोरली लष्करी मिरवणूक काढली. लष्करी बँडच्या तालावर आपली हिरवी निशाणे नाचवीत नाचवीत ते फैजाबादकडे निघून गेले. असंच वर्णन पूर्ण पुस्तकभर आहे. बाजूला बनारस आहे. त्याच दिवशी उठाव झाला बनारसला. आणि बनारसचं ते राजा हिंदू आहे. उठाव झाल्यानंतर हिरवा झेंडा फडकला आणि तिथल्या विश्वेश्वराच्या मंदिरावर तो झेंडा लावण्यासाठी निघाले. राजा आणि ब्रिटिश सैन्य आता आणीबाणी प्रसंग म्हणून अडवलं, झेंडा फडकू दिला नाही. तसा झेंडा फडका गेले होते त्या मंदिरावर, हे सावरकर लिहिलं नाही. मग गावात फडकला. आणि पुढचं वर्णन काय बघा त्यांचं. या समयी इंग्रजाच्या पक्षाला गोकुळचंद नावाचा मोठा पंडित मिळाला होता व खुद्द बनारसच्या राजानेही आपले सारे वजन, सर्व संपत्ती, सर्व अधिकार, सर्वस्व आपल्या इंग्रज प्रभूच्या चरणी अर्पण केले होते. काशीच्या चरणी नव्हे, ज्यांच्यामुळं तिथं ध्वज हे असं वर्णन आहे सावरकरांचं. एवढंच नाही तर लखनौच्या 57च्या वेळेस भारतातील जे अफगाणिस्तान आणि पर्शिया हे 2 मोठे साम्राज्य होते, त्या सर्वांना निमंत्रण दिली होती भारतात आक्रमण करून या. अफगाणिस्तानचा अमीर आणि पर्शियाचा तिथला राजा बादशाह सावरकराच्या पुस्तकातलं वर्णन तुम्हाला, बाकी जाऊ द्या. काय वातावरण असेल त्यावेळेचं. सावरकर म्हणतात गौरवानं, अहमदशहाचा अब्दाल येतो, अहमदशहाचा राजा येतो, अमीर येतो आहे, पर्शियाचा शाह येतो आहे भारतावर चालून. ह्याचं काय वर्णन आहे. एक वर्णन सावरकरच्या पुस्तकातलं बरं काय. ऑगस्ट 56 साली लखनौच्या गुप्त मंडळीने काबूल अमीराचे साई मागण्याचा प्रयत्न केला होता. लखनौच्या मुस्लिमांनी अमीर दोस्त महम्मद याचकडे संधान बांधले व पत्र लिहिले होते की अयोध्येचे राजे खालसा झाले आहे व आता हैदराबादवर एकच कुऱ्हाड घातली की हिंदुस्थानात मुसलमानी सत्तेचे नाव देखील ऐकू येणार नाही. यासाठी वेळीच काहीतरी इलाज केला पाहिजे. जर लखनौच्या स्वराज्यासाठी आम्ही उठावणी केली तर आपणाकडून, आमच्या दोस्ताकडून कितपत मदत मिळण्याचा संभव आहे सांगा. पत्र दिले तिथे. हे सावरकर. आता पुढं पर्शियाचा राजा. सगळे मशिदीमध्ये जाहीरनामे आहेत पर्शियाचे. जाहीरनामे सांगत नाही तुम्हाला. सावरकर काय सांगतो. सावरकर आपले
मोगल साम्राज्याचे पूर्ववैभव मिळविण्यासाठी एकदा शेवटचा प्रयत्न करावा म्हणून दिल्लीच्या राजवाड्यात घाट घालून जमू लागला. या कामात विदेशी मुसलमानांनी सत्ताची साई मिळावी म्हणून मी सुन्नी पंथ सोडून अयोध्येचे नवाब व इराणचे शहा याच्या शिया पंथाचा स्वीकार करतो आहे असे बादशहाने जाहीर केले. हा शिया झालेला आहे. इराणच्या शहाने 1856 साली आपण दिल्लीचा पादशाह मदत करतो असे लिहून पाठवले. एवढेच नव्हे तर 57च्या आरंभी दिल्लीच्या मशिदीवरून याच अर्थाचे पर्शियाच्या शहाचे जाहीरनामे फडकू लागले. त्यात लिहिले होते अवतरणात, फिरंग्याचे ताब्यातून हिंदुस्थानची मुक्तता करण्यासाठी इराणी सैन्य लवकरच येत आहे. तेव्हा वृद्ध व तरुण, लहान व थोर, सुशिक्षित व अशिक्षित, रयत व लष्कर अशा सर्वांनी या काफीर लोकांच्या ताब्यातून मुक्त होण्यासाठी समाजात उडी घेतली पाहिजे. हे सगळं काय चालू आहे भारतामध्ये? अभ्यासच केलेलं नाही कुणी. भावनेच्या भरात ते पुस्तक सावरकरांचं छापलं सुभाष बोसांनी, भगतसिंगांनी. त्यावेळेस अशी आवश्यकता आपल्यासाठी, पण वास्तव आहे अशा प्रकारचं, हे अशा प्रकारचं त्याचं वास्तव आहे. आता 2 भाग उरले. रोहिलखंड घेतला आपण, सहज सांगतो. रोहिलखंड म्हणजे नेपाळच्या बाजूचा तिथे 8 जिल्हे आहेत. सगळ्यात कठीण उठाव झाला मोडण्यासाठी इंग्रजांना रोहिलखंडाचा. खान बहादूर खान तिथला नवाब 1 जूनपासून एप्रिल 15पर्यंत ते हटलं नाही. 8च्या 8 जिल्हे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये हिरवे झेंडे इस्लामचे असे. आणि त्यातलं एक गोष्ट आहे, तेथे झाला संघर्ष हिंदू मुसलमानात. आणि त्याचं वर्णन अगदी मजुमदारासहित आणि आमचे नरफाटकासहित हिंदू मुस्लिम याद युद्ध असं केलेलं आहे. याद युद्ध असं केलेलं आहे. तर रोहिलखंड गेला, मिरत विभाग, बनारस विभाग, अयोध्या, हे सगळे गेले. आता प्रश्न आला की सहसा तुमच्या मनात राहील की मग राणी लक्ष्मीबाई आणि नानासाहेब पेशवे हे कुठं होते? या दोघांचा प्रभाव आमच्यावर एवढा पडला की नक्की तिकडे बहादूरशाह, इकडे नानासाहेब, तिकडं बेगम अयोध्येची, इकडे राणी लक्ष्मी, हे दोघांनी एक असा समज आहे आमचा. आता हे दोघांचे प्रकरणं आपण नीट समजून घ्या. हे दुसऱ्या बाजूला दत्तक पुत्र पुण्यावरून नेऊन ठेवला विठूरला नानासाहेबांना. कानूरपासून 34 मैलावर, तिथं कोणीच येणार नाही अशा प्रकारे. काही लोक, स्वतःचं सैन्य नाही, काहीच नाही, छानपैकी त्या इंग्रज लोकांशी सगळं, तिथं ख्रिश्चन शाळा चालू केलेली आहे, सगळं चालू आहे. आणि उठाव झाला कानपूरला 6 जूनला, 4, 5 जून, 7, 3 दिवस थोडा जून, म्हणजे 10 मेला झाला उठाव मिरतला. त्यानंतर 25 दिवस झाला नाही, एकत्र तारीख ठरली नाही. त्यानंतर काय झालं की नानासाहेबाकडं सोपवलं होतं काम तिथल्या इंग्रज अधिकाऱ्यांनी. कानपूरला इथं खजिना आहे आमचा तिराका. नानासाहेब आपल्याकडे जे 500 सैन्य होतं फक्त, तात्या टोपे ह्यांचे सेनापती म्हणजे त्याच्याजवळचे, ते आणि ते 500 सैन्य घेऊन खजिना राखायला गेले. 10 मेचा उठाव झाल्याबरोबर प्रतिक्रिया काय दिलेली आहे? 11 तारखेला अत्यंत लज्जास्पद कृती, उठाव, लज्जास्पद उठाव अशी प्रतिक्रिया दिली नानासाहेब. म्हणजे नानासाहेब इंग्रजाकडून नाहीत. 5 जूनपर्यंत लज्जास्पद कृती असं वर्णन केलेलं आहे. त्याचंच पुस्तक सरकार छापलेलं आहे. आनंद स्वरूपाचं, आनंद स्वरूप मिश्राचं पुस्तक सरकार छापलेलं आहे. 900पर्यंत पुस्तक आहे नानासाहेबाचं. आणि मग 5 जूनला तिथले मुस्लिम उठले, राखण करत होते त्या खजिन्याचं इंग्रजांच्या. नानासाहेब आणि तात्या टोपे त्यांना अटक केली, ताब्यात घेतलं. म्हणाले आमचे नेते बना, दिल्लीला चला. हे म्हणाले येणार नाही दिल्लीला, मग आम्ही तुम्हाला ठार करू. शेवटी कोंडलं खोलीत, शेवटी कबूल झाले, येतो कानपूरला. म्हणजे कानपूरला गेले. त्या ठिकाणी नूर मोहम्मदचं हॉटेल, ते करलं हेडक्वार्टर. आणि खुलत खुदा का, मुल्क बादशाह का आणि अमल नानासाहेब का म्हणून तिथे कारभार दिला त्यांचा कानपूरचा.
आणि ध्वज उभा केला, हिरवा ध्वज. मंत्रिमंडळ स्थापन केलं. त्या मंत्रिमंडळात बाजूला सल्लागार सगळे मौलवी, त्यात न्यायमूर्ती आहेत बाळा भट्ट ह्यांची पुतणे. त्या न्यायमूर्तींनी काय केलं, एका कसायानं गाय कापली होती कानपूरला, आणि ह्याने त्या खाटकाला शिक्षा हात तोडायची दिली. हे शिक्षा ऐकल्याबरोबर कानपूरचे सगळे लोक सशस्त्र चालून आले नानासाहेबावर. जूनचा महिना होता, भयंकर गरमी, उष्णता, आणि नानासाहेबाचं वर्णन असं आहे, बेर हेडेड, बेर फुटेड, हात फोल्डेड हँड पुढं आले. म्हणाले नाना, तुला आतुर ते इंग्रजी, तुम्हाला इथं आम्ही केलेलं आहे प्रमुख, तुम्ही अशा प्रकारे कारवाई करता काय? नानासाहेब म्हणाले, माझी चूक झाली, मी आदेश मागे घेतो, तुम्हाला हव्या तेवढ्या गाई खा, मारा, फक्त हिंदूच्या गल्लीत डोच्यासाठी करू नका, एवढी विनंती करा. धमकी देऊन गेले, याच्या पुढं जर तू काय कराल तर तुम्हाला काढून टाकून देऊ. नन्हे नबाब तयार होते त्या ठिकाणी. हे काय हातात काहीच नाही आहे, हे सगळे शिपाई आहेत, नाव आहे सर्वांचे. आणि 16 जुलैला लढाईत हारले, आणि त्यानंतर गंगेतून ते निघून गेले. कुठं गेले त्याचा कुठंच पत्ता नाही. शेवटी इंग्रजांनी जाहीरनामा काढला 58ला 1900. ज्यांच्या कुणावरती खुनाचे आरोप नाहीत त्यांनी माफी मागितली, माफी देऊ. नानासाहेबांनी 20 एप्रिल 49ला सरकारला अर्ज केलेला आहे. हे इथून नेपाळला गेले का कुठं गेले कुणालाच माहीत ते. तर सांगतो एक छोटी गोष्ट, हरकत नाही, वेळ नाही म्हणून. ते गंगा ओलांडून गेले बेगमकडं. बेगम अयोध्येची प्रमुख, जवळजवळ 10 महिने होते. आणि गेल्यानंतर बेगमला विचारलं, मी येऊ का? बेगम आता राजा झालेली आहे, का बहादूरशाह संपला आहे, आणि राजवाड्यामध्ये सांगितलं, तुम्हाला सलामी देऊ, आम्ही तोफा देऊ, आम्ही 21 11 ते म्हणाले, माझा मान 21 तोफाचा आहे. बेगम म्हणाली, तुमचा मान 11 तोफाचा आहे, माझा 21 तोफाचा आहे. 100 तोफा एका दिल्लीचा आहे, तुम्हाला तोफा 11च मिळतील, मी ते घेत नाही म्हणाले. म्हणजे हातात 11 तोफाचा अधिकार द्यायला कोण तयार नाही. नानासाहेबाची बहादूरशाहची भेट झाला, कुठं पुरावा नाही. ते नंतर निघून गेले. आणि यांना आरोप होता, ह्यांना कानपूरला असताना सतीचरा घाट आहे, त्या ठिकाणी 70 लोकांना ठार केले. निघून जा म्हणले इंग्रजांना. नानाच्या तिथं असताना मुख्य शिपायाने, आणि नदीत नावा घातल्या की ठार मारलं. 70-80 त्या नदीत मारले. हे सतीचुरा घाट म्हणतात त्या ठिकाणी. अत्यंत हा म्हणजे रक्तनदीत ठपका ठेवला गेला नानासाहेबावर. आणि बीबी घर आहे, तिथल्या स्त्रियाला मारलं. कधी हिंदू असा कत्तल केली अनेकाची. हे 2 कत्तल कुणी केल्या? तुम्ही होता प्रमुख. आणि मग यांच्यावर असं होतं की त्यासाठी मला आरोप धरतील. आता त्यांनी जे दिल्या एक ठिकाणी 2-3 पानाचा आहे, त्यात म्हणतात, नानासाहेब, मी असहाय्य म्हणून बंडखोरला मिळालो, मी कोणी खुनी नाही, माझे सैनिक माझे नव्हते, तुमचे होते, त्यांनीच बंड पुकारले होते. दबावामुळे मला बंडखोरला मिळणे भाग पडले. गेले 2-3 वर्षापासून मी सरकारकडे अर्ज विनंत्या करीत आहे, पण त्याकडे तुम्ही लक्ष दिले नाही. कानपूरच्या तुमच्या शिपायांनी माझ्या आज्ञा अमान्य केल्या, आणि इंग्रज स्त्री आणि रयत यांना मारण्यास सुरुवात केली. तो आरोप माझ्याने सांगतात. पुढं मी तुमच्याशी, आता हे झालं, मी निर्दोष आहे, आता पुढं माफी मिळणारच नाही ठरलं होतं. आता पुढचा अर्धा भाग, मी तुमच्याशी लढण्याची तयारी केली आहे, मी जिवंत आहे तोपर्यंत लढत राहीन. तुम्हाला माहीत आहे की मी काही दोषी नाही. तुम्ही इतर सर्वांना माफी दिली आहे, मला एकटाच राहिलो आहे. आपली खूप पाणी म्हणजे ओळी गेल्या, आता लवकरच गाठ पडेल. त्यावेळी तुमचे रक्त सांडून ते गुडघाभर खोल साचेल. मी मृत्यूला तोंड देण्यासाठी तयार आहे.
तुमच्यासारख्या सामर्थ्यवान राष्ट्राला मी एकच शत्रू आहे, हाच मी मोठा सन्मान समजतो. मृत्यू तर केव्हा येणारच आहे, मग भिण्याचे काय कारण. हे सगळं नानासाहेबाचा काही हात नव्हता, त्या मुस्लिम सरकारने पुढं केलेलं आहे. असाच प्रकार झाला आहे झाशीला. उठाव झाला आहे मिरजचा 10 मेला आणि झाशीला 54 साली झाल्या झाशी खालसा. तेव्हापासून राणी नित्यनेम, पूजा अर्था, स्तोत्र, देवभक्ती अशा प्रकारे जवळ सैन्य वगैरे काही नाही, 500-1000 सैन्य आहे, आपल्या संरक्षणापुरतं शांतपणे जीवन जगते आहे. 54 ते 57 मेरी झाशी नाही दूंगी याचा संबंध काहीच नाही. ती 54 सालची गोष्ट आहे आणि आपलं जीवन, सैन्य नाही, काहीच नाही, शांतपणे बसले. 6 ते 7 जूनला तिथले मुस्लिम उठले, ते सैन्य सगळं इंग्रजाचं आहे, खालसा केलं संस्थान तिथलं. बक्षीस अली, काले खान, मोहम्मद हुसेन सगळे उठले आणि इंग्रजाला घेराव घातला आणि पकडले त्या लोकांना, होते इंग्रज लोक काही, आणि पकडले की राजवाड्यात गेले. राजवाड्यात नाही म्हणाले, आम्ही याला पकडलेलं आहे, खायला अन्न नाही, काही नाही. राणीनं त्या पकडलेल्या ब्रिटिश स्त्री पुरुषांना अन्न चोरून दिलेलं आहे. उठाव झाला मिरजला 10 जूनला, मेला आता झाले 6 जून आलेले आहे. शेवटी राणीकडे गेले आणि म्हणाले की आम्हाला तो नेते बना, आम्हाला 2 लाख देईन, तोफा दे. राणी म्हटले माझ्याकडं आता पेन्शन मिळालं, पेन्शन झाली बाई आहे, तोफा कुठं आहेत माझ्याकडं. म्हणाले मग तुझा राजवाडा तोफा ओढतो तोफानं. तोफा आणलं होतं त्याने. राणी म्हणाली ते तिथं तोफा 2 घेऊन जावा, 2 लाख खजिना घेऊन जावा आणि खुलता खुदा का मुल्क बादशाह का. राणी इथं अमल राणी का म्हणाले आणि 70 लोकांना ठार केलं त्या ब्रिटिशांना आणि ते जोखर बागेत त्याला कत्तल करून टाकले आणि दिल्लीला निघून गेले. लगेच पत्र पाठवलं राणीनं जबलपूरच्या कमिशनरला. पत्र सगळं उपलब्ध आहेत, पत्रकाराचं पुस्तकच आहे राजवंश काढलेलं. मी उपटाळात सहभागी नाही, तुमच्या लोकांनी मला मृत्यूची भीती घातली आणि माझ्या लुटून नेलं, ताबडतोब संरक्षण करा. चौकशी झाली, आदेश काढला जुलैला गव्हर्नर जनरलनं, राणी ब्रिटिशनिष्ठ आहे, राणीला संरक्षण द्या. ध्वज चालू, युनियन जॅक चालू आहे, कर गोळा करते राणी. आणि ही गोष्ट आहे 20 मार्च 58पर्यंत. राणी तिकडं डायचे आणि मग परवानगी मागितली यांनी. बाजूला एक संस्थान आहे ओरछा, ते नथ्थे खान तिथला ते कारस्थान केलं. दोघांचं भांडणं ओरछा आणि हे. आणि मग सगळा उठाव मोडीत लखनौ संपलं, रोहिलगड शिल्लक होतं. आणि 19 मार्चला रोज 58ला जवळ आला झाशीच्या आणि पत्र पाठवलं राणीला, तुम्ही आम्हाला तळावर भेटायला यावं. मीटिंग बसली. नाना भोपटकर, लालू बक्षी, राणीचं वय 22 वर्ष आहे, जवळ काहीच नाही, थोडं सैन्य थोडंसं आहे, कसं करावं. असा निर्णय झाला, आपण तळावर जावं, आम्ही एकनिष्ठ आहोत, तुम्हाला कोणतं फसवलेलं आहे, खोटं बोललेत असं सांगावं. पण नाना भोपटकर म्हणाले तरुण स्त्रीनं असं जाणं तळावर धर्मानुसार बरोबर नाही, चुकीचं आहे, इंग्रज काही चांगले नाही. मग वकील पाठवला, आम्ही तुमच्याशी एकनिष्ठ आहोत, पत्र आहेत, तुमचा कोणत्या दिशाभूल केलेली आहे. आणि मग रोज मग त्यांनी घेरा घातला. त्या घेरामध्ये राणी निघून गेली तिथून. ते राणी तात्या टोपे सगळे निघून गेले. कानपूर ते गेले ग्वाल्हेरला. ग्वाल्हेरचे संस्थानिक भराटे, इंदूरचे सगळे इंग्रजाकडे आहेत. 10,000चे भराटे वाचवलं कोण भारताला. मराठे, राजपूत, शीख याने वाचवलं. भांडे कुठला जाऊन तिथे. हे राणी तात्या टोपे गेले ग्वाल्हेरला. सगळं बहुसंख्य फौज मुस्लिम अफगाण रोले सगळे. आणि तिथं राज्य स्थापन केलं 16 दिवस. रावसाहेब पेशवेला तिथं अध्यक्षस्थानी नेमलं, ते काय पेशवे म्हणून. ते पळून गेले जहाजीराव शिंदे ग्वाल्हेरला आणि पुन्हा आले. आणि मग भांडण झालं कोणामध्ये, ग्वाल्हेरचे शिंदे आणि इंग्रज एकीकडं, तात्या टोपे राणी एकीकडं. ह्या लढाईमध्ये जूनमध्ये मग ते जे शौर्य आहे राणीचं, ते कोणत्याही भारतातल्या स्त्रीला जाऊ द्या, पण पुरुषालाही
प्रेरणा मिळावा अशा प्रकारचं आहे, रणलक्ष्मीच आहे ते. पण ते इंग्रजांसाठी नाही आहे. मी एकनिष्ठ असतानाही विश्वास ठेवत नाही तुम्ही. जूनपासून मी मार्च 18-19पर्यंत तुमच्याशी एकनिष्ठ आहे, विश्वास ठेवत नाही मला. मग आता माझ्या विपरीत लढते मी, लढाई सुरू केली की झाला, असं प्रकार आहे. राणीचे एक पत्र फक्त तुम्हाला दाखवतो. राणीचं पत्र एक जानेवारीचं, बरं गरज नाही, वेळ नाही करायला लागला. हे अशा प्रकारचं आहे. हे दोघांनाही मुस्लिमांनी पुढं केलं आणि त्यांचा पूर्ण उपयोग करून घेतला. आता पुढं तात्या टोपे हे निघून गेले. तिथं ग्वाल्हेरला हरले की मग ते पळत कुठं गनिमे काळ लढत फार अतिशय ते खरोखर लढावं कसं आणि हे त्याच्याकडून शिकावं. आणि शेवटी एप्रिल 58ला त्यांना पकडून दिलं का हिंदूने त्यांना. आणि शेवटी त्यांनी तुम्हाला काय म्हणायचं आहे का सांगा. काय एप्रिल 8ला पकडलं, लगेच फाशी दिली मार्शलला 17 एप्रिलला काहीतरी. आणि शेवटच्या निवेदनामध्ये तात्या टोपेने म्हटलेलं आहे, इंग्रजांच्या म्हणजे मृत्यूसमोर आता फाशी जातो आहे, ठरलेलं आहे सगळं. फक्त पहिलं तर इंग्रजांच्या पायदळाच्या व घोडदळाच्या तुकड्यांनी आम्हाला म्हणजे नानासहित मला घेरले. अहो नाना व मला खजिन्याच्या खोलीत कैदी म्हणून ठेवले. त्यांनी दारूखाना आणि खजिना लुटून नेला पूर्णपणाने आम्हाला खोलीमध्ये ठेवून. त्या ठिकाणी काही शिल्लक ठेवले नाही. खुद्द नानाही 3 शिपायाच्या होते पाऱ्यात. आमच्याबरोबर विठूरून आलेले नानाचे शिपाई बंडवायला मिळाले. त्यानंतर ते सर्वस्व निघून गेले. त्यांनी नानासाहेबाला मला व आमच्या सोबतच्या सेवकाला आपल्याबरोबर नेले. हे सगळं असा प्रकार चाललेला आहे. आता सावरकरांनी ज्याचं सगळ्यात जास्ती कौतुक केलेलं आहे ते कोण असतील सांगू. राहायचं पत्र उगं शब्दात चुकून म्हणून सांगितलं. पत्र 58 जानेवारीचं 58 आहे बरं का पत्र. 1958चं जूनला पाठवले, मार्चला पाठवले, 58चं घेतो. 1 जानेवारी 58 पत्र आहे. आपण आला आहात कोण, हेमिंग्टन ब्रिटिशांचे प्रतिनिधी आलेत लंडनवरनं. त्याला पत्र पाठवले जानेवारीला 1 जानेवारी. आपण आला आहात आणि मला जोजा मिळाले आहे. ब्रिटिशाच्या फौजेने बंड करून मला धमकावले, माझी मालमत्ता लुटली. नंतर मी विविध ब्रिटिश अधिकाऱ्याच्या 5 नाव आहेत पत्रे पाठवली, पण ती घेऊन जाणाऱ्यांना त्या शिपायांनी नाहीसे केले. दिनांक दिले त्यांनी कोणते तिथे. माझ्या जवळची साधन सामुग्री संपत आली आहे. तेव्हा तुम्हाला शक्य होईल तेवढी अधिकाधिक मदत करून मला माझ्या लोकांना वाचवावे अशी याचना मी आपल्या पोटी करत आहे. ते चूक नाही आहे. राज्य कुणाचं येत आहे. भांडणं राणीचं कुणाशी आहे बाजूच्याशी. तो केव्हा तरी कुठंतरी शांतपणानं वस्तुनिष्ठपणे हा अभ्यास केला पाहिजे आपल्याला. आता सावरकरांनी सगळ्यात जास्ती महत्त्व दिलं कुठलं असेल ह्या उठावाचा मुख्य माणूस कोण आहे. क्रांतिकारकाचा मुकुटमणी ते आहेत मौलाना अहमद शाह. त्यांचं जेवढं कौतुक केले सावरकरांनी तेवढं सावरकरांच्या साऱ्या वाङ्मयात दुसऱ्या कुणाचे कौतुक केलेलं मला दिसलं नाही. ते सांगतो पुन्हा ते कौतुक नंतर अहमद शाहचा पुन्हा एकदा. आता हे उठाव कोणता होता पाहायचा असेल तर हे लपून ठेवलेलं नाही. तर उठावाच्या काळात असणारे 7 ते 8 प्रमुख याने उठाव का करतो आहोत, कसा करायचा आहे याचे पुष्कळ जाहीरनामे कोणाकोणाचं आहे. बहादूर शाह 2, बजरीज कादर कुठला, लखनौची बेगम, शहाजादा फिरोज शाह पुतण्या, मंदोसरला ते राज्य स्थापक इस्लामिक राज्य आणि त्याची 1.5 लाख फौज आहे. तिसरे मौलवी अहमद शाह, चौथे मौला लियाकत अली. या सगळ्याचे जाहीरनामे झालेले आहेत. हे लिखित स्वरूपात सगळे सापडलेले आहेत. म्हणजे का उठाव केला, कुणाविरुद्ध केला, कशासाठी केला हे लपून नाही झालं. तर ह्या जाहीरनाम्याबद्दल सावरकरांनी त्याच्यावर प्रतिक्रिया पास केलेली आहे. म्हणजे जाहीरनामे काय आहेत ते सावरकर का सांगतो तुम्हाला, तर त्यांचं पुस्तक दुसरं काहीच नाही. डॉक्टर आंबेडकरांचं निमार कसा बरोबर आहे
हे सांगायचं महत्त्वाचा पुरावा म्हणजे सावरकरांचं पुस्तक आहे. सावरकर म्हणत आहेत जाहीरनामे सांगणार पुन्हा आहे बरं काय काय 2-3 निवडक सुरुवातीला. भिन्न भिन्न स्थळी भिन्न भिन्न काळी निघालेले हे जाहीरनामे या क्रांतियुद्धाच्या मीमांसेवर एक अक्षरही जास्त लिहिण्याचे कारण उरू देत नाहीत. हे जाहीरनामे कोणी भलत्या सलत्याने काढले नसून सर्व वंद्य व सर्वाधिकारी सिंहासनाची ती शासनपत्रे आहेत. खऱ्या मनोवृत्ती दाबून टाकण्याचे काहीच प्रयोजन नसते अशावेळी रणप्रसंगातील अंतःकरणाचे ते स्पष्ट बोल आहेत. एवढं कौतुक केलेलं आहे. यातले काही जाहीरनामे सगळ्या एक प्रकरण माजलेलं आहे. 40 पानं दिले जाहीरनामे, 10 आम्ही सगळे आता झाले उपलब्ध. आता एक जाहीरनामा तिथून घेऊ आपण. बहादूरशाह एक जाहीरनामा वाचून दाखवत नाही का, एक वाक्यामध्ये मुख्य, आज रोजी भारतामध्ये मोगल राज्याची पुनर्स्थापना झालेली आहे. या जाहीरनामा आता पुढं हे 25/8/57 आहे. हे सर्व ज्ञात आहे की विश्वासघातकी काफिर इंग्रजांच्या अन्याय व अत्याचारामुळे हिंदू व मुसलमान यांचा नाश होत आहे. म्हणून सर्व भारतीयांचे, विशेषतः ज्यांचे दिल्लीच्या मुस्लिम राजघराण्याशी संबंध आहेत, त्यांनी जनतेच्या कल्याणासाठी प्राण वित्तानिशी पुढे आले पाहिजे. पुढं अफगाणिस्तानातील एक राजपुत्र तेथील सैन्य घेऊन भारतात आला आहे व मी बहादूरशाह गाजी, भारताचा बादशाह, इंग्रज काफिराचा समूह नष्ट करण्यासाठी मुजाहिद याची फौज घेऊन उभा टाकलो आहे. मी महमूदाचा ध्वज उभारला आहे. माझ्या पूर्वजाच्या अंकित असणाऱ्या धर्मनिष्ठ हिंदू नाही, महावीराचा ध्वज उभा करण्यास मी त्याला सांगितले आहे. लवकरच पश्चिमेकडील मुस्लिम देशाकडून माझ्याकडे मदत येत आहे. त्या सर्वांचे अनिवार्य कर्तव्य आहे की त्यांनी लढ्यात उभा टाकावे. दुसरं, त्यांनी आदेश दिला आहे रोहिलखंडच्या नवाबाला, खुदाच्या कृपेने कुफ्र व शिर्क याचे हिंदुस्तान उच्चाटन झाले असून इस्लामची प्रस्थापना झालेली आहे. तेथील प्रशासन तुम्ही इस्लाम धर्माच्या तत्वानुसार करण्यात यावे. आता 2 जाहीरनामे आहेत. सावरकरांनी याला क्रमांक 2 दिलेला आहे. ते मौलाना लियाकत अली, अलाहाबादचे प्रमुख, आणि पहिला क्रमांक म्हणजे लखनौचे असणारे मौलाना अहमद शाह. हे 2 जाहीरनामे वाचून दाखवतो फक्त तुम्हाला. फार मोठे जाहीरनामे ते. एक, मी लियाकत अली, सावरकरांचं नाव आहे, सावरकरांनी दिले, अत्यंत कट्टर स्वतंत्र भक्त, क्रांतीचा धुरीण असं वर्णन आहे सावरकरांचं. मी लियाकत अली पवित्र कुराण व हदीस यातील संदेश खऱ्या मुस्लिमाच्या बादशाहाकरता प्रसिद्ध करीत आहे. प्रत्येक धर्मनिष्ठ मुस्लिमाचे हे कर्तव्य आहे की, अनिवार्य कर्तव्य आहे की त्याने जिहादसाठी सज्ज राहिले पाहिजे. हे सोडून देतो पुढचं बरं का तुम्हाला. जिहाद हे तुमचे कर्तव्य आहे व तो नेत्याच्या, मग तो चांगला असो की वाईट, आज्ञेनुसार केला पाहिजे. भारतीय मुसलमान साधन सामग्री वंचित होते. त्यांच्याजवळ शस्त्र व स्वतःचे सैन्य नव्हते. पण सुदैवाने खुदाने इस्लाम अंतर्गत बळकट केला आहे. ख्रिश्चन काफिराकडील सर्व साधने, पायदळ, घोडदळ, खजिना आता आपल्याकडे आला आहे. हिंदुस्थानचा खरा सम्राट, खुदाचा प्रतिनिधी व प्रतिछाया असलेल्या दिल्लीच्या बादशहाने कंसामध्ये त्याचे साम्राज्य सतत विस्तार पाहू कंसबंद आपल्याला प्राप्त झाले आहे. पत्र प्राप्त झाले. अयोध्याचा राजा बिरजिस कादर कंसामध्ये खुदा त्याच्या सतत वैभवाचा वर्षाव करो कंसबंद यांनी आपल्याला मदत देऊ केली आहे. हे माझ्या मुस्लिम बांधव हो, या जाहीरनाम्याची आनंद वार्ता कळतात सज्ज होऊन अलाहाबादकडे या व उरलेल्या ख्रिश्चन काफिराला संपवून टाकावा. त्यानंतर येथे मुसलमानाची स्थापना करून महमूदाच्या कायद्यानुसार राज्य करा. आता मौलाना अहमद शाह
ज्यांचं सावरकराचं वर्णन एक पान आहे विशेषण, या महत्त्व कळावं म्हणून सगळ्यात मोठा माणूस त्या उठावामधला आमाशात मौलवी ह्याला शेवटी एका पोहांच्या राजाने त्याचं मुंडकं कापून टाकलं. ते धरकात गेला तो पोहांचा राजा, असं ते सावरकरांनी म्हटलेलं आहे. सावरकरांनी केलं कौतुक कोणतं आहे बघा, म्हणजे पुढचा जाहीरनामा वाचताना याचं महत्त्व कळेल. खराखुरा देशभक्त अनेक ठिकाणी बरं का पुस्तकभर देशभक्तीने वेडा झालेला परम तेजस्वी देशवीर, लोकप्रिय मौलवी, शस्त्रयोद्धा असं वाक्योद्धा आहे, त्याचा पुंज वक्तृत्व असलेला, ध्येयाच्या प्राप्तीसाठी सर्वस्वाची राख होईपर्यंत तरी तलवार खाली ठेवणे नाही असा असा ह्या पुरुष सूर्याची प्रतिज्ञा होती. सर्वांच्या पुढे मौलवीची दिव तळपत असे, ज्याच्या आत्म्याला देशधर्मप्रीतीने आग लावली होती. क्रांतियुद्धाची ज्वलंत ज्योत हातात घेऊन सर्व हिंदुस्थानभर आग लावीत फिरणारा त्यांनी लखनौ आग्र्याला हतयुद्धाच्या जिहाचे केंद्र निर्माण केले होते. त्याच्या वीर महात्म्याला सतत प्रमाण असोत, ज्याच्या पवित्र नावाने आपला हिंदुस्थान देशाचा इतिहास भूषित झाला आहे. हे सगळ्यात मोठे असणारे शेवटपोस्तर लढणारे अयोध्येची बाजूनं त्यांचा जाहीरनामा वाचून दाखवतो. स्तुती असो खुदाची, जो इस्लामच्या नाव आहे फते इस्लाम त्याचं, हा 12 पानाचा आहे, 12 पानाचा 5500 शब्द आहेत. फते इस्लाम निवडक दिला भागमधला. स्तुती असो खुदाची, जो इस्लामच्या अनुयायाला विजयी करतो. स्तुती असो प्रेषिताची, त्यांच्या वंशजाची व सर्व इस्लाम धर्मियाची व गाजीचीही, ज्यांना उच्च दर्जा मिळाला आहे. आता इंग्रजाचं वर्णन केलेलं सोडून देतो. आता ह्या निंदक ख्रिश्चनाविरुद्ध जिहाद करणे हे प्रेषितांनी आज्ञापित केलेले एक अनिवार्य कर्तव्य आहे. खुदाच्या कृपेने जिहादसाठी आवश्यक युद्धसामग्री आता दिल्लीच्या व लखनौच्या मुस्लिम राज्याच्या ताब्यात आली आहे. खुदा त्या मुस्लिम राज्यसभाटांना सुरक्षित ठेवो व विजयी करो. लक्षात घ्या, प्रेषितांच्या काळात झाडाच्या पानावर जगत असताही 1000 धर्मनिष्ठ मुसलमानांनी 80,000 काफिराशी यशस्वी लढा दिला होता. कोणाचंच म्हटले आहे की अल्लाच्या कृपेने 100 मुसलमान 200 काफिराला वरचं ठरतात. परंतु ही कृपा होण्यासाठी तुम्ही प्रथमतः पवित्र नेता निवडला पाहिजे. तो नेता कुरेश असला पाहिजे. त्या कुरेशची माहिती पुढे दिलेली आहे, वर्णन दिले. अरब हे जगातील सर्वाधिक शूर लोक आहेत व कुरेश हे अरबातील सर्वाधिक धैर्यवान लोक आहेत. म्हणून खुदाने अरबस्थानातील कुरेशी जमातीतून अंतिम बेस्ताची निवड केलेली होती. धर्मपंडितांनी घोषित केले आहे की कुरेशाशिवाय अन्य नेता निवडणे बेकायदेशीर आहे. परंतु सध्या कुरेश नेता उपलब्ध नसेल तर तातडीची गरज बनून अन्य एखाद्या मुस्लिम प्रमुखाला नेता निवडता येईल. त्याला नेतृत्वाचे गुण कमी असले तरी चालतील, परंतु तो मुस्लिम कायद्याची तत्त्वे काटेकोर पाळणारे असावा पाहिजे. जर तुमच्या शहरात आधीच मुस्लिम राजप्रमुख असेल तर अन्य नेता निवडून बसू नका, त्यालाच नेता करा. तुमच्या धर्मग्रंथानुसार मुस्लिम प्रमुखाच्या, मग तो कसाही असला तरी, आज्ञा पाळणे तुमच्यावर बंधनकारक आहे. हिंदूंनीही आपल्या धर्मरक्षणासाठी या मुस्लिम त्याच्या जाऊन मिळाले पाहिजे नेत्याला व त्याच्याशी एकत्रित शपथ घेतली पाहिजे. त्यानंतर हिंदू आणि मुसलमानांनी परस्पराचे बंधू म्हणून एकत्र येऊन इंग्रजांची कत्तल केली पाहिजे. पूर्वीच्या मुस्लिम राजांनी मुस्लिम प्रजेप्रमाणेच हिंदूच्या जीवाचे वित्ताचे रक्षण केले होते व तसेच हिंदू ही मनापासून अंतःकरणापासून त्या पूर्वीच्या मुस्लिम राजाशी एकनिष्ठ राहून आजार बनले होते. तसेच आताही पुढे होईल. अशा प्रकारचा हा उठाव आहे. इंग्रजांनी अत्यंत सूड घेतला मुसलमानावर. जामा मशीद
3 वर्ष घोडशाळा बनवली, कित्येक म्हशी हिंदू विकत घेतल्या, 59 परत मुस्लिमांना येऊ दिलं नाही, दिल्लीमध्ये परवाना मागितला आणि लाल किल्ला 70% पाडून टाकला. अशा प्रकारे अमरीश मिश्राचं पुस्तक आहे. ते म्हणे 15 लाख मौलवी त्यावेळेस मारले गेले. ते तसं खोटं असेल ते बाजूला स्वातंत्र्य समराच्या, पण 2-3 लाख तर नक्की गेले. अशा प्रकारे इंग्रजांनी सूड कुणला घेतला. किंवा थोडक्यात असं आहे की राज्य येत होतं मुस्लिमाचं, मोगलांचं येत होतं, त्याला मदत करण्याकरता काही लोकांनी केली असेल. पण समजा जर बहादूरशाहच्या ऐवजी नानासाहेब भारताचे सम्राट झाले होणार असते तर काय झालं असतं? राणी लक्ष्मी नानासाहेब राणी लक्ष्मी झाले असते बादशाह, तर हे एक आले असते का? एक इंग्रज जावा आणि हिंदू यावा यासाठी हा केलेला नव्हता प्रकार, तर आपलं राज्य पुराण्यासाठी केलेला होता. हेच वास्तव आहे. हे वास्तव आपण नीट समजून घ्यावं म्हणून आम्ही याचा ग्रंथ लिहिला, आपण तो वाचावा. मला इथे या संधी दिल्याबद्दल मी संयोजकाचा अत्यंत आभारी आहे. हॅलो, धन्यवाद सर. म्हणतात युद्धस्य कथा रम्य हा 1857चा उठाव या दृष्टीने कधी मला वाटतं आपण कधीच बघितलेला नसेल. एक वेगळा दृष्टिकोन आणि त्यातल्या वेगवेगळे पुरावे की आपण बोलतोय, आपण मांडतोय, हे कुठल्या गोष्टींवरती मांडतोय, हे सगळं सरांनी आपल्याला सांगितलं. मी सरांचे मनापासून आभार मानतो आणि अरुण इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक माननीय अरुणजी जाधव यांना विनंती करतो की त्यांनी सरांना शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित करावं. या विषयावर सरांचं पुस्तकसुद्धा आहे 1857चा जिहाद. मी अरुण सरांना विनंती करतो की त्यांनी कृपया सरांचा या ठिकाणी सन्मान करावा की एक मराठवाड्याचा साहित्यिक, इतिहासकार, अभ्यासक आणि अभियंता की ज्यांना अनेक पुरस्कार आहे. मराठवाडा साहित्य परिषदेने सरांना यापूर्वी सन्मानित सुद्धा केलेलं आहे. 8 ते 10 पुस्तकं आत्तापर्यंत सरांचे लिहिल्या गेलेली आहेत. मी सरांचे आभार मानतो की त्यांनी 1857चा उठाव हा वेगळ्या पद्धतीनं आम्हाला सांगितला आणि या फेस्टिवलचं पहिलं पुष्प आपण सरांच्या व्याख्यानाने या ठिकाणी गुंफलं गेलेलं आहे. मी सरांचं मनापासून धन्यवाद मानतो. सर्व श्रोत्यांचं सुद्धा मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो.